मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी काही प्रश्न उपस्थित करणार आहे. मीडियामध्ये किंवा यूट्यूबवर बऱ्याच वेळा आपण राजकीय विश्लेषण ऐकत असतो. खूप चॅनल्स आहेत आणि अशा चॅनलची सबस्क्राईब संख्याही खूप मोठी असते, व्ह्यूजही खूप मोठे असतात. अशा चॅनल्सना किंवा चॅनल्सवर निवेदन करणाऱ्यांना आपण राजकीय इन्फ्लुएन्सर असं नाव आहे त्यांचं. त्यांना आपण राजकीय इन्फ्लुएन्सर म्हणतो. आणि मला वाटतं की आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये या लोकांचा फार मोठा प्रभाव आहे आणि ओपिनियन मेकिंगसाठी हा वर्ग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावत आहे. त्यामुळे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे मेनस्ट्रीममधले महत्त्वाचे जे पत्रकार आहेत ते सुद्धा आता वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर आलेले आहेत आणि त्यांची आपली अशी यूट्यूब चॅनल्स आहेत आणि ज्यांची सबस्क्रायबर संख्या अगदी काही मिलियन्समध्ये आहे. ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला रवीश कुमार अतिशय सार्थपणे गोदी मीडिया म्हणतात, असं झालेलं आहे. आणि सरकारला प्रश्न विचारणे, लोकांचे मुद्दे उचलणे, विकासाच्या काही संकल्पना मांडणे, त्यावर चर्चा करणे, सध्याच्या प्रश्नाबद्दल म्हणजे तो लोकसंख्येचा असेल किंवा बेरोजगारीचा असेल, महागाईचा असेल, अशा प्रश्नावर चर्चा होतच नाही आहे. आणि चर्चा होते ती हिंदू मुस्लिम आणि अगदी अद्वा विषयावर. आणि अशा काळामध्ये सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि काही पत्रकार खूप चांगलं काम करत आहेत. मग ते राज्यातील असेल मराठीमध्ये किंवा देशामध्ये हिंदी आणि इंग्लिश मीडियामध्ये, असे लोक खूप आहेत आणि त्यांची संख्या वाढत आहे आणि त्यांचा प्रभावही वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु या सर्वाबद्दल बोलत असताना मला एक बाब विशेषतः आपल्यापुढे मांडावीशी वाटते आणि ती बाब म्हणजे हे सगळे लोक खूप चांगले राजकीय विश्लेषक आहेत. ते राजकारणाच्या पटलावर घडणाऱ्या घटनाबद्दल अतिशय योग्य असं, अतिशय सखोल असं मार्गदर्शन करतात, त्याचं परीक्षण करतात, त्याचं व्हॅल्युएशन करतात, त्याची चिकित्सा करतात. हे खूप चांगलं आहे. परंतु मला वाटतं आपला देश जर खरोखरच बदलावयाचा असेल, काही खरोखर जर चांगलं करायचं असेल देशामध्ये, तर एवढंसं पुरेसं नाही आहे. त्यासाठी काही वेगळं करावं लागेल. म्हणजे आज आपण म्हणतो की वेगवेगळे पक्ष आहेत देशामध्ये. म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, राष्ट्रीय जनता दल आहे, DMK आहे, AIADMK आहे, वगैरे वगैरे. हे सर्व जरी वेगवेगळे पक्ष दिसत असेल तरीही त्यामध्ये फार काही मोठा फरक नाही आहे. फरक असता तर बऱ्याच गोष्टी ज्या होतात त्या झाल्या नसत्या. आज व्हर्च्युअली कुठल्याही पक्षाला असा पक्ष म्हणून अर्थ राहिलेला नाही आहे. ते एक पॉलिटिकल इंटरेस्ट ग्रुप्स झालेले आहेत. असं नसतं तर सकाळी काँग्रेसमधला माणूस सायंकाळी भाजपमध्ये गेलेला असता किंवा सायंकाळी भाजपमध्ये असलेला माणूस दुसऱ्या दिवशीच्या सकाळी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेला असता. तर हे असं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला राजकीय विश्लेषण तर करावंच लागेल. घडणाऱ्या राजकीय घटनाबद्दल, सामाजिक घटनाबद्दल विश्लेषण आणि चिकित्सा करावीच लागेल. त्याचे अन्वयार्थ लोकांना समजून सांगावेच लागतील. परंतु मला वाटतं आता वेळ आहे ह्या आजच्या राजकीय कल्चरलाच, पॉलिटिकल कल्चरलाच आव्हान देण्याची. कारण हे पॉलिटिकल कल्चर बदललं आहे, पॉलिटिकल फायबर बदललं आहे. 1947-1952ला आपण लोकशाही सुरू केली. तिथून लोकशाहीची गंगोत्री निघाली. खरं म्हणजे त्यावेळी देश आपला लोकशाहीसाठी फार काही शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अनेक दृष्टीने तयार नव्हता.
परंतु ते काही असो, आपण लोकशाही स्वीकारली आणि आता ती लोकशाहीची गंगोत्री इतकी गढूळ होत, इतकी मलिन होत, इतकी कलुषित होत, अगदी ती आता वास मारू लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय विश्लेषण तर चालेलच. सत्ताधारी पक्ष काही चुका करत असेल तर त्यावर बोट दाखवलंच पाहिजे. ती चूक लोकांच्या नजरेत आणून दिली पाहिजे. परंतु ते पुरेसं नाही आहे. आता मला वाटतं की ही लोकशाही नाहीच आहे मुळामध्ये. तर लोकशाही काहीतरी वेगळी आहे, ती लोकांना समजून सांगणे आणि त्या योग्य लोकशाहीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्वतःमध्ये काय चेंज घडवून आणावं लागेल, हे लोकांना सांगावं लागेल. मित्रांनो, मी फक्त काही गोष्टींचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृती जी आहे ती कंपोजिट कल्चर आहे. म्हणजे गुजरातमध्ये कंप्लीट रहनसहन, अन्न, वेशभूषा, भाषा, चालीरीती वेगळ्या आहेत. तर आपल्या पूर्व टोकावर असलेले आसाम, सिक्कीम, मेघालय यांच्यामध्ये सर्वस्वी ह्या सगळ्या बाबी वेगळ्या आहेत. उत्तर भारताची संस्कृती वेगळी, दक्षिण भारताची संस्कृती वेगळी. हे असं असलं तरी आपण एक देश म्हणून एक आहोत, कारण आपण या सगळ्या संस्कृतींना, या सगळ्या धर्माला, या सगळ्या जातींना, या सगळ्या समूहांना सारखी इज्जत देतो. आपण स्वीकारलेलं ही विविधता, हे कंपोजिट कल्चर. आणि हेच नाकारून काही पक्ष धर्माधर्मामध्ये भेद पाडून, एकमेकासमोर उभं करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. हे एका बाजूला चित्र आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे कुठलाही व्यक्ती, आमदार किंवा खासदार कोणत्याही क्षणी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, कारण पक्षाच्या आयडियॉलॉजीवर तो मुळी निवडूनच आलेला नाही आहे. त्यामुळे ते सहज शक्य आहे. आणि वेगवेगळ्या प्रादेशिक पक्ष आहेत. हे प्रादेशिक पक्ष त्या प्रदेशातील मोठी जात आणि त्यातील एखादा मोठा नेता याच्या अवतीभोवती असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रादेशिक पक्ष हे पासंगाचं काम करतात सत्तेच्या तराजूमध्ये. कारण सत्तेवर काँग्रेस येण्याची शक्यता असो की भाजप येण्याची शक्यता असो, आपलं जे मत आहे ते आपल्याला जास्तीत जास्त राजकीय, आर्थिक फायदा देणाऱ्या पार्टीच्या ते पारड्यामध्ये टाकतात. या पक्षांना कुठलीही अशी भूमिका नाही आहे. ना राजकीय धोरण आहे, ना सामाजिक धोरण आहे, ना आर्थिक धोरण आहे. यांना धोरण असलं काही नाहीच आहे. ही अशी स्थिती आहे. आणि आपण पाहतोच आजच्या काळामध्ये की या सगळ्या स्थितीमुळे लोकशाहीचे जे वेगवेगळे स्तंभ आहेत, लोकशाहीच्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, जसं इलेक्शन कमिशन आहे, CBI आहे, ED आहे, ह्या सगळ्या शाखा लोकशाहीच्या, प्रशासनाच्या अतिशय वाईट पद्धतीने काम करत आहेत. हे सगळे आव्हानं समोर असताना मला वाटतं की केवळ राजकीय घटनावर भाष्य करून किंवा त्याची चिकित्सा करून थांबणारं नाही आहे. तर हे स्ट्रक्चरच, हे जे काही चालू आहे राजकीय पटलावर, ज्या काही गृहीतकांच्या आधारे हे चालू आहे, हे सगळंच बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी या राजकीय विश्लेषकांनी, ह्या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी एकच गोष्ट मला वाटतं की आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे. आणि ती म्हणजे लोकांना हे समजून सांगणे, आपण आज जे काही लोकशाहीच्या नावाखाली करत आहोत, आपण ज्याला लोकशाही समजत आहोत, ती मुळामध्ये आता व्हर्च्युअली लोकशाही राहिलीच नाही आहे. तर लोकशाहीची हे प्रिन्सिपल्स आहेत, ही मूल्ये आहेत.
अशा प्रकारे लोकशाही चालली पाहिजे आणि तशी चालवायची असेल, तशा लोकशाहीचं पुनर्वसन जर करायचं असेल, पुनर्स्थापना जर करायची असेल, तर आपल्याला हे करावं लागेल. नागरिकांना हे करावं लागेल, देशातील विचारवंतांना हे करावं लागेल. तर अशा प्रकारची मांडणी मला वाटतं की लोकांसमोर जाण्याची गरज आहे. यातून काय होणार आहे? यातून खूप काही होणार आहे. खूप मोठा बदल होऊ शकतो. अगदी अपेक्षित असलेला सुद्धा बदल होऊ शकतो. परंतु त्यासाठी खूप दिवस काम करण्याची शक्यता आहे. आज आपण सुरू करू आणि लगेच पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्याला त्याची फळं पाहायला मिळतील, परिणाम दिसतील, असं मात्र होणार नाही. आणि तुमच्या माझ्यासारख्यांना, ज्यांचा राजकारणाशी प्रत्यक्षाचा काहीही संबंध नाही, फक्त देशाच्या हितासाठी आणि लोकशाही अधिक प्रगत आणि उन्नत करण्यासाठी आपल्याला काही करावं वाटतं, व्हावी असं वाटतं, तर या लोकांसमोर सुद्धा एक प्रकारचं आव्हान आहे. त्या लोकांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेला हातभार लावायला हवा, मदत द्यायला हवी. तर आपल्याला याबद्दल काय वाटतं हे मला समजून घ्यायला आवडेल. त्यामुळं तुम्ही कमेंटमध्ये याबद्दल लिहा. मला वाटतं की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांसोबत शेअर करा, लाईक करा. या संबंधाचं चिंतन आपण पुन्हाही करणार आहोत. त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया. नमस्कार.